आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू बस. शरू तर पूर्णच खचून गेली. नाही, आता मला स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे. तिला यातून बाहेर काढणं माझीच जबाबदारी आहे. शरू तू बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी. पाणी पी, बरं वाटेल. बोल, किती पैसे पाहिजेत? घे आणि तोंड काळं कर. घे, बोल, किती पैसे पाहिजेत तुला? शरू पाणी पी, थोडं बरं वाटेल. बरं ऐक ना शरू, मी तुझ्या आवडीचे पोहे बनवलेत. तुला खूप आवडतील. आपण दोघी मिळून एकत्र खाऊया. आणि अगं, घरची सगळी भाजी संपलीये. आपण दोघी नंतर भाजी आणायला जाऊयात. येशील ना माझ्या बरोबर? आणि ना तिकडनं येता येता आपण आई अंबाबाईचं दर्शन घेऊयात. मंदिरात गेलो ना की जरा मन प्रसन्न होईल आपलं. हा, येशील ना माझ्या बरोबर? शरू अगं, शरू ए बाळा, शांत हो, शांत हो. अजिबात रडायचं नाही. हे बघ, मी आहे ना तुझ्या सोबत. हा, हे बघ, जे घडलंय ते खूप विचित्र आहे. शरू हे बघ, आपण आजपर्यंत प्रत्येक परिस्थितीशी खंबीरपणे लढत आलोय की नाही? आपण यापुढे सगळ्यावर मात करू. तुला काही झालेलं मी नाही सहन करू शकत का शरू? तू कशाला काळजी करतेस? आणि सगळं व्यवस्थित होईल. आणि शरू, मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे गं उभी. मला तुला आता फक्त सुखात बघायचंय. तू अजिबात काळजी करू नको, सगळं नीट होईल. आणि आता डोळ्यात एक टिपूस नकोय मला, कळलं? इकडे बघ. शांत हो, बस. नाही शरू, तुझ्यामुळे काहीच ऐकून घ्यावं लागलं नाहीये. शरू, मला कोणी काही बोललं ना तरी मला नाही फरक पडत अगं. पण आता सगळ्यांनी आपल्याबद्दल काहीतरी चुकीचा समज करून घेतला ना, म्हणून आपल्याला ऐकून घ्यावं लागतंय. माझ्या आणि छोट्या मालकांच्या लग्नाचा विषय जेव्हापासून सुरू झालाय ना, तेव्हापासून हा सगळा त्रासही सुरू झालाय. काय? मॅडमची तब्येत बिघडली? नाही शरू, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये. आणि मॅडमची तब्येत का बिघडली आपण बघूयात ना. तू त्याचं नको टेन्शन घेऊस. शांत हो. मॅडम आजारी आहेत? काय झालं असेल मॅडमना?
किती विचित्र काय काय घडायला लागलं हे सगळं. सुंदर. अश्विन, आई कवा डोळं उघडल र. मला लय काळजी वाटायला लागली बघ तिची. सुंदर, डोंट पॅनिक. हे काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. इंजेक्शन दिले त्यामुळे झोप आली असेल. अक्षरा, अक्षरा, माझं घर, हे घर तुटू देऊ नका. काकू, ए आई, अगं काय होतंय तुला? हा, ए आई, हे बघ मी आहे तुझ्या जवळ. तुला काय बी होणार नाही. ए आई, ए आई, आत्या, आत्या, अगं आत्या. अरे हो, काय झालं? आत्या, अगं आई बघ ना कशी करते आहे. अक्षरा, हे घर तुटू देऊ नको. माझं घर. ए आई, हे बघ आपलं घर आहे ना, नाही तुटणार. हा, तू काळजी करू नकोस. हा, हे बघ काय बी होणार नाही. हे आई, आई, अगं बोल की माझ्या संग. हा, एकदा बघ की, एकदा बघ की माझ्याकडं. डोळं उघड की. हे बघ, हे बघ इथं आत्या बी आली आहे आता. हा, तिच्या संग बोल की. हे आत्या, अगं तू तरी सांग ना आईला, उठव की तिला. आत्या, अगं किती वाट बघू, बाद झालं ना आता. सुंदर, अरे धीर धर की जरा. हे बघ, आपली वहिनी ना लवकर बरी होणार आहे बघ. पण तू असं रडत राहू नगस. वहिनीला विश्रांती हवी आहे का? आणि तू जर असं रडत राहिला तर तिला विश्रांती मिळेल का सांग? अगं आत्या, समज बरोबर आहे, पण आई उठल्याशिवाय माझं चित्त तारावर राहणार नाही बघ. आई, हे आई, अगं उठ की. आई उठ की, असं काय करायलेस?